नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्याला घरातील सर्वच गोष्टी एकदम व्यवस्थित येतील असं नाही. मलाही घरातील सर्व कामं येत होती, परंतु एवढं जबाबदारीनं मीही कधी कोणतं काम आईकडे असताना केलेलं नव्हतं. पण म्हणतो ना, आपल्या अंगावरती जबाबदाऱ्या आल्या की आपण त्यातून शिकतो आणि जबाबदारी आपल्याकडे आल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट कशी करायची हेही समजत नाही. कारण ती जबाबदारी आपल्याकडे नसतेच, त्यामुळे आपण त्या गोष्टीचा जास्त विचार आणि टेन्शनही घेत नाही. माझंही तसंच होतं. मला घरातील सर्व कामं येत होती, परंतु मी तेवढीशी मन लावून ती कामं करत नव्हते. पण सासरी आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी कराव्याच लागतात. तसंच मीही हळूहळू सर्व काही अनुभवाने शिकले. आपण माहेरी असताना जरी स्वयंपाक केला तरी पूर्ण स्वयंपाक तर कधी करतच नसतो, आणि केला तरी कधी थोडा वेळ थांबायचं, थोड्या वेळाने करायचा, असं आपलं चालू असतं. पण सासरी तसं नसतं. सासरी ही घरातील व्यक्ती समजून घेणाऱ्या असल्यानंतर काही वाटत नाही. पण सर्वच तसे असतील असं नाही. त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीतून चांगलंच शिकायला मिळतं. आणि खरं सांगू का, आपल्याला जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्यातील दोष शोधत बसण्यापेक्षा आपण ती गोष्ट चांगलीच आहे आणि ती अजून कशी चांगली करता येईल याचाच विचार केला पाहिजे. मला आता सर्वजण म्हणतात की तू देवपूजा खरंच जी काही साधी करते पण ती छान वाटते. पण खरं सांगू, मला ही गोष्ट पहिली कधी मी जास्त केलेलीही नव्हती. पण सासरे आल्यानंतर ही मला लगेच या गोष्टीची सवय लागली नाही. म्हणूनच म्हणते, कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभव आल्याशिवाय आणि सवय लागल्याशिवाय आपण करत नाही. पण मी आता देवपूजा करताना खरंच खूप मनापासून करते आणि मला माझ्या घरातील देवांसाठी जे काही साधेपणानं करता येईल ते मी सर्व काही मनापासून करते आणि त्याची मला आवडही लागलेली आहे आणि मी सर्व काही करताना आवडीनं करते. मग ते स्वामींना वस्त्र शिवायचं असो आणि ते शिवल्यानंतर त्यांना ते घालण्याचाही तेवढाच माझा अट्टाहास असतो. कारण त्यांना ते कसे दिसेल यातच मला जास्त उत्सुकता असते. आणि स्वामींचे वस्त्र शिवल्यानंतर मला श्री बाळकृष्णालाही वस्त्र शिवायचे असं वाटलं. त्यामुळं मी त्यांनाही ते वस्त्र शिवलं. बाळकृष्णांनाही ते वस्त्र खूप छान दिसतं. पण माझ्या देवघरात जागा लहान असल्यामुळं मी त्यांना ते रोज घालत नाही. देवपूजा ही अशी गोष्ट आहे की सर्वांनाच वाटतं की सकाळी उठल्या उठल्या कुठं आपण 1 तास त्याच्यात घालवायचा, त्या वेळात आपला स्वयंपाक होईल. पण खरं सांगते, ही गोष्ट केली तर मनाला समाधानच मिळतं आणि ही गोष्ट करतानाच आपल्या मनात वाईट विचार येत नाहीत, आणि आले तरी आपण ते आपल्या मनातून का होईना पण देवापर्यंत ते पोचतात. त्यामुळे देव आपल्याला त्या वाईट विचारांपासून काहीतरी चांगले विचार घडवत असतो असं मला वाटतं. कारण मी खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. मलाही या गोष्टींची आवड आधी नव्हती. माझ्या मुली लहान होत्या तेव्हा मला हे करायलाही जमत नव्हतं. मला स्वामींचे वस्त्र बघितले की असं वाटायचं आपणही करावं, पण मला ते त्यावेळी करता येत नव्हतं आणि मला आवड होती. त्यामुळे आता मला माझ्या मुलींच्या शिक्षणातून आणि घरातील कामातून थोडा वेळ राहतो, त्यातून मी हे स्वामींचे वस्त्र बनवते. तसंच मला त्यांच्यासाठी अजून काही करता येईल का याचाही विचार करून मी त्या गोष्टी माझ्या आवडीनं बनवते. आणि खरं सांगू, मला त्या माझ्या हाताने
करायला खरंच खूप आवडतात आणि माझ्या हाताने केलेल्या वस्तू किंवा पदार्थ ते देवांना प्रसाद म्हणून द्यायलाही आवडतात. आणि म्हणतात ना, देवाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. माझ्या बाबतीत तर ही गोष्ट खरी आहे असं मला वाटतं. कारण मी जे काही साधंभोळं करते त्यातून मला देवांनी चांगलंच दिलेलं आहे. लग्नानंतरही कितीतरी वर्ष माझ्या सासूबाईच देवपूजा करायच्या आणि ह्या सर्व गोष्टी करत होत्या. पण आपणही त्या शिकल्या पाहिजेत या आशेनं त्या मी करायला सुरुवात केली. आपण केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट माहिती होत नाही आणि आपण स्वतःहून जर त्या गोष्टी केल्या तर त्या आपल्या लक्षातही राहतात आणि आपण विसरतही नाही. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं याविषयी मला कमेंटमध्येही नक्की सांगा. माझ्या सासूबाई त्या स्वतःही उंबरठ्याची पूजा करायच्या, पण आपण आता छान रांगोळी काढून वगैरे अशी करतो. त्याही रांगोळी काढायच्या, पण त्या त्यांच्या पद्धतीनुसार करायच्या. आता मी सुरुवात केली आहे तर मी माझ्यासारखी रांगोळी काढते आणि त्यांनाही आता मीही करत आहे हे पाहून खरंच खूप छान वाटतं. आणि आपल्याला आणखी काय पाहिजे असतं, कौतुक करणं असं नाही, पण त्यांनाही वाटतं की आपण केलं आहे ते पुढं आपल्या सुनाही करतील एवढीच त्यांची अपेक्षा असते, दुसरं काही नाही. तुळशीला सकाळ संध्याकाळी दिवा लावायचा हा त्यांचाच नियम आहे. आणि खरं सांगू, मला देवपूजा करायला आवडते, पण त्यापेक्षा जास्त तुळशीची पूजा करायला खरंच खूप आवडतं. कारण घरात आल्याबरोबर तुळशीची पूजा केलेली दिसली की खरंच मन खूप प्रसन्न वाटतं.